नमस्कार, मी दीपाली चोपडी. माझी कथा तुझ्यात जीव रंगला. भाग 9. मिनलचे मॉम आणि डॅड रायाच्या घरी आले होते. आबासाहेब आणि माई त्यांचं स्वागत केलं. सगळे घरीच होते. तुम्हा पोरांनाचा राग आला असेल. आता आपण काय करू शकतो? मी ठरवलं आहे की परत पोरांचं लग्न लावून द्यावं. तुमचं काय मत आहे? आबासाहेब म्हणतात, आता काय करून टाकू? त्यांनी केलंच आहे. मिनलला घरी घेऊन जाऊ. कुठं करायचं लग्न ते ठरवू. तुमचं काय मत आहे? मिनलचे डॅड म्हणतात, गावात केलं तर आमची ओळख आहे, पाहुणे पण असतील, म्हणून गावात करू. तुमचं काय मत आहे? आबासाहेब म्हणतात, हो चालेल की. तुमच्याबद्दल खूप चांगलं ऐकलं आम्ही येताना. मला खूप राग आला होता. मिनलला घेऊन जाणार होतो. आम्ही नाही मानत असं लग्न. कोणाला सांगितलं नाही. तुम्हाला भेटू, तुमच्या कुटुंबाला बघून खूप छान वाटलं. एकत्र कुटुंब कुठं आहे? कोणाला असं एकत्र राहायला आवडत नाही? मिनलचे डॅड म्हणतात, मिनलच्या सासू पण छान आहे. मिनलला सांभाळून घेतील. ती कॉलेज होती. जेवण काही येत नाही. तिला शिकवा. शिकेल हळूहळू. मिनलची मॉम म्हणतात, तुम्ही काही काळजी नका करू. मी मुलीसारखी आम्ही शिकवू तिला. माई म्हणतात, त्यांची चर्चा सुरू झाली. अकिरा विचार करत होती, काय झालं असेल? आबा आहे, ते सांभाळून घेतील. काय करू? सराला कॉल करू का? कॉलेजमधून आल्यापासून काहीच बोलणं नाही झालं होतं. अकिरा स्वराला कॉल करते. 1-2 रिंगमध्ये स्वरा कॉल घेते. हॅलो अकिरा, स्वरा म्हणते. हॅलो स्वरा, काही कॉल आला का गं गावावरून? खूप वेळ विचार करत होती. डोकं दुखायला लागलं. सांग ना, आला का? अकिरा म्हणते, आत्ताच आला होता रायादादाचा कॉल. मिनलचे मॉम आणि डॅड काही चिडले नाही. मामाचं नाव आहे गावामध्ये. लोकांनी सगळं चांगलं आहे असं सांगितलं. मामांनी परत लग्न करू त्यांचं असं म्हणत आहे. गावाला कळणार आहे. मिनल येत आहे. लग्न होत नाही तोपर्यंत इथं राहणार आहे. लवकर मुहूर्त काढणार आहे, स्वरा अकिराला सांगते. अकिराला खूप आनंद होतो. परत गावाला जायला मिळणार. रायाला बघता येईल, बोलता येईल. अकिरा तिच्या विचारात होती. स्वरा अकिरा अकिरा म्हणत असते. स्वरा जोरात अकिरा म्हणते. तेव्हा कुठे अकिरा भानावर येते. हा बोल ना, अकिरा म्हणते. काय गं, कोणाच्या स्वप्नात गेली होती? स्वरा अकिराला चिडवते. काही काय, गावाला जाता येईल, मजा करू, परत जाता येईल. माई खूप आवडल्या. गावाकडचं खूप छान गोष्टी सांगतात. माई मला खूप आवडतात. अकिरा म्हणते. स्वरा चिडवायच्या याच्यात म्हणते, मला तुला वहिनी म्हणायला आवडेल, स्वरा म्हणते. अकिरा खूप मस्त वाटतं. ती लाजते, पण रायाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. लगेच भानावर येते. स्वरा परत चिडवेल. काही पण काय, असं काही नाही, अकिरा म्हणते. खरं? बरं, दुसरं बघू वहिनी, स्वरा म्हणते. अकिरा कॉल कट करून टाकते. तिला माहिती होतं स्वरा मनातलं काढून घेईल, म्हणून कॉल कट केला. स्वराला खूप हसायला येत होतं. ती बराच वेळ हसत असते. अजित आबांनी चांगलं केलं परत लग्न. तोपर्यंत ती बाई जाईल इथून. माझ्या डोक्याचा ताप जाईल, राया म्हणतो. बरं झालं. मिनल तिनल गेली. परच आहे. तिचे इरादे चांगले नाही. सजितला डोकं नाही, अजित म्हणतो. आरती काकीने नीट सांगायला पाहिजे होतं. त्याला समजवायला पाहिजे होतं. आबाने चांगलं केलं. मिनलची आई पण किती चांगली बोलली सगळ्यासोबत. बाबा जरा रागट वाटले, चांगले बोलले, राया म्हणतो. खरंच चांगले होते. बोलणं पण चांगलं होतं. मला वाटत होतं मिनलला मारता का काय, पण काही नाही, शांततेत बोलणं झालं चांगलं. आता मी काम करून घेतो. शेत तयार करून घेतो. शिरप्याला घेतो हाताखाली, अजित म्हणतो. मी जाऊन येतो मग तालुक्याला. तुला काही हवं आहे का? येताना आणेल. माईचा पण सामान आहे, राया म्हणतो. आता सगळं आहे, तू लवकर ये. मी येऊ का? मला काही चांगलं वाटत नाही आहे. भीती वाटत आहे. मन होत नाही आहे तुला एकट्याला पाठवायला. मला पण येऊ दे ना, अजित म्हणतो. तू मनात भीती घालून घेतली आहे. काही होणार नाही, लगेच येतो.
बियाणं आणायचं आहे, तू डेअरीत जा. संतोष चांगलं काम करत आहे का ते बघ. त्या थोड्या भाज्या आहेत त्या घरी घेऊन जा. जास्त असतील तर डेअरीतल्या माणसांना दे, राया म्हणतो. अजित मन घाबरं झालं होतं. राया ऐकत नाही होता. अजित त्याच्या कामाला लागला. राया तालुक्याला निघाला. विवेक कॉलेजला गेला. ज्योती पण होती. ज्योतीला मुद्दामून क्लासरूममध्ये सोडत होता, टियाला बघता येईल म्हणून. टिया त्याच्याकडे बघत पण नाही होती. आता विवेकला समजलं नाही होतं ही असं का करत आहे. आधी खूप मागे मागे होती. मी का पण तिला बघायला येतो. मला आवडायला लागली आहे का. विवेक, काय चालू आहे तुझं. या प्रेम बीममध्ये पडायचं नाही आहे. अभ्यास करायचा आहे. पण काय करू. तिच्याकडे मन का खेचलं जातं. जास्त लक्ष द्यायचं तो विचार करत होता. ज्योतीला सोडून त्याच्या क्लासरूममध्ये गेला. मिनलचे डॅड आणि मॉम घरी जायला निघाले होते. त्यांना आज थांबा म्हणत होते पण ते नाही बोलले. मिनल पण त्यांच्यासोबत जात होती. सजितने सुट्टी घेतली होती. त्याला मिनलला जाऊ द्यायचे नाही होते. आबासमोर बोलण्याची हिंमत नाही होती म्हणून तो काही बोलला नाही. आरती तर खूप खुश होत्या. मिनलच्या मॉम आणि डॅडने खूप काही आणलं होतं. संजय पण आज घरीच होते. त्यांना पण लोक आवडले. बोलणं चांगलं होतं. श्रीमंतचा काही गर्व नाही होता. विकास आज एकटे दुकानात गेले. घरी खूप काम होते. जेवण करून गेले. सगळं आवरलं होतं. आरती केलं असतं पण जयश्रीला वाटलं माईला करावं लागेल म्हणून जयश्री घरी होत्या. रायाने सगळं घेतलं. सामान गाडीला लावला. घरी जायला निघाला. अर्ध्या रस्त्यात आला असेल की एक ट्रक आला. एवढा जोरात आला की रायाला काही समजलं नाही. त्याची गाडी झाडाला आपटली गेली. धाम धूम असा आवाज झाला. राया खाली पडला. त्याला लागलं होतं. अजित फेऱ्या मारत होता. बराच वेळ झाला होता. अजून राया आला नाही होता. फोन पण घेत नाही होता. काय करावे त्याला समजत नाही होतं. आबाला सांगू का नको. त्यांना टेन्शन कशाला. करू तरी काय. अजितला समजत नाही होतं. तो विचार करत होता. जाऊन बघू का हा विचार आला होता. अकिरा स्वराकडे गेली होती. स्वरा आणि अकिरा गप्पा मारत होत्या. स्वराच्या डोक्यात आलं रायादादाला कॉल करावा. अकिराला चिडवायला. ती कॉल करत होती पण काही उचलत नाही होता. किती पण कामात असला तरी कॉल घेतो. आता का घेत नाही आहे. स्वराला पण काळजी वाटायला लागली. स्वरा, काय झालं. कोणाला कॉल लावत होती. लागला नाही का. तू कसला विचार करत आहे. अकिरा काळजीने विचारत होती. रायादादाला कॉल करत होती पण तो घेत नाही आहे. असं कधी करत नाही. कामात असला तरी सांगतो मी कामात आहे. मला आता भीती वाटायला लागली. त्याला काही झालं नसेल ना. स्वरा म्हणते. अकिरा पण घाबरली होती. रायाला काही झालं नाही पाहिजे. पण स्वरा खूप घाबरली होती. अकिराला स्वरा समजवत होती. रायाला काही होणार नाही. नको काळजी करू. अजितदादाला कॉल करून बघ. अकिरा म्हणते. स्वरा अजितला कॉल करते. खूप रिंग होतात तरी अजित कॉल घेत नाही. हा पण कॉल उचलत नाही आहे. काहीतरी नक्कीच झालं असणार. स्वरा म्हणते. एकदा लाव परत. अकिरा म्हणते. स्वरा अजितला परत कॉल करते. आता अजित उचलतो. कुठं होता. आधी पण कॉल केला उचलत का नाही. स्वरा त्याला बोलू देत नाही. त्यालाच प्रश्न विचारते. अगं बाई, मी बोलू का. मी बाथरूममध्ये होतो म्हणून नाही घेतला. काय झालं. एवढा फोन मला का करत होती. अजित म्हणतो. त्याला माहिती होतं. स्वराला समजलं ती खूप रडेल. आत्ताच इथं यायचं म्हणेल म्हणून अजित खोटं बोलला. रायादादाला केव्हापासून कॉल करत आहे. तो पण उचलत नाही आहे. स्वरा म्हणते. तो तालुक्याला गेला आहे बियाणं आणायला. गाडीवर असेल म्हणून उचलला नसेल. तो आला की तुला कॉल करायला सांगतो. अजित स्वराला सांगतो. बरं, दादा आला की मला कॉल करायला सांग. स्वरा म्हणते. कॉल कट करते. आता अजितला खूप काळजी वाटत होती. तो बाहेर पडतो की एक माणूस अजितला हाक मारू लागला. काय झालं दादा. तुम्ही खूप घाबरले दिसत आहे. अजित म्हणतो. दादा, मी आत्ता रायादादाला त्या मोठ्या दवाखान्यात बघितलं. कोणी माणसाने त्या दवाखान्यात नेलं. दादा, खूप लागलं आहे. माझ्याकडे फोन नाही. इथला नंबर पण माहिती नाही. तो माणूस म्हणाला. काही काय बोलता. नाही, त्याला काही नाही होणार. अजित म्हणतो. हो दादा, मी खरं बोलत आहे. दादा, फोन पण बंद झाला आहे. तो माणूस इथला नाही तरी त्याने दादाला दवाखान्यात नेलं आहे. तो माणूस रडत बोलत होता.
अजित सावरला. चल मी येतो. अजित गाडी घेतो आणि ते निघतात. स्वराने कॉल केला. अजितने सांगितलं तरी अकिराला काही विश्वास बसत नाही होता. तिचं मन मानत नाही होतं. काहीतरी झालं आहे असं तिला वाटत होतं. घरी जाऊन अजितदादाला कॉल करते. त्यांनी त्या माणसाचं बोलणं ऐकलं होतं. अजितला हाक मारून तो परत अजित निघून गेला होता. आबा आणि माई टेन्शनमध्ये होते. अजित जाऊन वेळ झाला होता. अजित पोहोचला. रिसेप्शनला चौकशी केली. आत्ता ॲडमिट झालेला तिने सांगितलं. अजित धावत त्या रूममध्ये गेला. रायाला लागलं होतं. डोक्याला पट्टी होती. पायाला पट्ट्या होत्या. हाताला खरचटलेलं होतं. राया निश्चित पडलेला होता. अजितला खूप रडायला येत होतं. त्याने रायाला असं कधीच झोपलेलं पाहिलं नाही होतं. अजितचा फोन वाजला. आबाचा होता. अजित, राया कसा आहे? त्याचा आवाज नीट येत नाही होता. तोंडातून शब्द फुटत नव्हते. खूप घाबरलेला होता. आबा असं म्हणत अजितने सांगितलं की रायाचा ॲक्सिडेंट झालाय. आबा तर 2 पावलं मागेच गेले. खूप घाबरले होते. कसे तरी सावरत आबा म्हणाले, मी येतो. कॉल कट केला. माई तर रडायला लागल्या होत्या. जयश्री त्यांना समजावत होती. आबा आणि विकास हॉस्पिटलमध्ये जायला निघाले होते. संजयला घरी थांबायला सांगितलं. आरती पण माईजवळ बसल्या होत्या. त्यांना काही एवढं दुःख झालं नाही होतं. ज्योती रडायला लागली होती. विवेक आणि सज्जित तिला समजावत होते. संजय फेऱ्या मारत होते. कोणीतरी केलं असणार. राया गाडी नीट चालवतो, बघावं लागेल, ते विचार करत होते. माई बस, किती रडणार? आपला राया स्ट्रॉंग आहे. लवकर बरा होईल. उद्या आपण त्याला बघायला जाऊ. रायाने असं बघितलं तर तो म्हणेल, माझ्या माईची काळजी नाही घेतली का? काकी तू मलाच बोलेल. जयश्री म्हणतात, कोणी असं केलं? माझा राया कोणाच्या वाटेला जात नाही. माई म्हणतात, माई नको काळजी करू, आपण त्याला सगळे शोधू. किती दिवस लपून राहील? संजय म्हणतात. मुलं तर काहीच बोलत नव्हती. संजयला रायाबद्दल राग नाही आहे. आरती बोलत असते, थोडा राग येतो. त्याला आता काळजी वाटत होती. विवेकला पण काही समजत नाही होतं. काय करावं? ज्योती पण किती रडत आहे. अजितदादाला कॉल करून बघू का? तो पोहोचला असेल. विवेक विचार करत होता. सजित दादा, ज्योतीला बघ, मी अजितदादाला कॉल करून येतो, विवेक म्हणतो. अजितने लगेच कॉल उचलला. त्याला माहिती घरामध्ये सगळे काळजी करत असतील. विवेक, आत्ताच रायाला जाग आली आहे. खोटं नाही बोलणार. लागलं आहे. डोक्याला पायाला जास्त आहे. बाकी खरचटलेलं आहे. माईला सांभाळ. ज्योती पण रडत असेल, तिला सांग थोडा वेळाने रायाला बोलेल. मी कॉल लावून देतो. स्वराला पण सांभाळ. रडू नको. राया स्ट्रॉंग आहे. अजित म्हणतो. कॉल कट करतो. विवेकला खूप रडायला येत होतं. बाजूला जाऊन रडत होता. संजयला दिसलं. ते विवेककडे गेले. त्याला मिठीत घेतलं. रडू नको. अजितला फोन केला होता का? काय म्हणतो तो? संजय म्हणतात. विवेक संजयला सगळं सांगतो. ज्योतीला सांग राया कॉल करेल म्हणून, संजय म्हणतात. विवेक सगळ्यांना सांगतो. आता दादाला शुद्धीवर आला आहे. काळजी नका करू. हॉस्पिटलमध्ये जास्त लोकांना थांबू देत नव्हते. ज्या माणसाने रायाला हॉस्पिटलमध्ये आणलं त्याचे अजितने आबांनी आभार मानले. काही पण मदत लागली तर सांगा, हे पण सांगितलं. त्या माणसाने सगळ्या बियाणा काही सामान घेतला होता. त्या पिशव्या घेऊन आला होता. रायाचा फोन पण बंद झाला होता. ते सगळं अजितकडे दिलं. तो माणूस निघून गेला. अजितने आबा आणि विकास काका पण जबरदस्तीमध्ये घरी पाठवलं. तो रायाजवळ थांबला. खूप उड्या मारत होता ना? आता बस लंगडी घालत. जोरात हसायला लागला. हा हा हा. आता माझ्या मनासारखं होणार. बस म्हणावं घरामध्ये महिनाभर. मग बघतो कोणत्या माणसाला वाचायला जातो. माणुसकी म्हणे माणुसकी. बघू आता कोणी केला असेल रायाचा ॲक्सिडेंट. कथा आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढचा भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा.